नमस्कार मंडळी, साधनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला काजू। नमस्कार मंडळी, साधनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला काजू। चला तर मग रेसिपी बघूया। हे मसाला काजूसाठी लागणारे साहित्य आहे। इथे जे आपण वाटीत तेल घेतलं होतं त्यापैकी आपण 2 चमचे तेल काजू तळून घेण्यासाठी कढईमध्ये टाकून घेऊयात। आता तेलामध्ये आपण काजू तळून घेऊयात। आता आपले काजू तेलामध्ये तळून झाले, ते आता आपण काढून घेऊयात। इथे काजू मी तळून घेतलेले आहेत। आता इथे काजू जे आपण तळून घेतले त्याच तेलामध्ये आपण जे वाटण आहे काजू मसाल्यासाठी लागणार ते आपण सगळं वाटण ह्याच्यामध्ये तळून घेऊयात। पहिल्यांदा मी कांदा टाकून घेते। आता हे तेलामध्ये मी दालचिनी टाकून घेते आणि इथे 3 लवंगा वापरणार आहे आणि वेलदोडे वापरणार आहे 3। आता याच्यात आपण 2 मिरच्या टाकून घेऊयात। त्यानंतर 2 टोमॅटो चिरून घेतले ते टाकूयात। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकूयात। त्यानंतर आलं चिरून घेतले ते आपण टाकूयात। त्यानंतर कोथिंबीर टाकूयात। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि जे आपल्याला काजू मसाल्यासाठी वाटण लागणार आहे ते इथं परतून रेडी आहे। आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता इथे जे आपलं वाटण जे आहे ते थंड झाले, ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। पण त्या अगोदर हे जे काजू आहेत ते मी 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातले होते, ते आता मी हे वाटणामध्ये ऍड करणार आहे आणि नंतर बारीक करणार आहे। यामुळे काय होतं, वाटणाला छान टेस्ट येते आणि भाजी अशी मस्त ग्रेव्ही येते भाजीला। इथे आपले वाटण रेडी आहे। पाणी न वापरता हे वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे। इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि कढई तापलेली आहे। ही कढई मी पहिले जे वाटण परतून घेतलेलं आहे तीच वापरलेली आहे। आता मी त्यात तेल टाकणार आहे फोडणीसाठी। तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता किंवा साजूक तुपाचा पण वापर करू शकता भाजीला फोडणीसाठी। मी इथे तेल वापरलेलं आहे। आता इथे तेलामध्ये 2 तमालपत्र टाकून घेते। आता इथे वाटण टाकून घेते तेलात फोडणीला। आता इथे मी जे वाटण सगळं वाटून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण मी तेलामध्ये फोडणीला टाकलेलं आहे आणि छान परतून घेणार आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण फोडणीत 1 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मीठ। आता आपण याला छानपैकी परतून घेणार आहोत। आता इथे मी जे आपण मिक्सरचं भांडं वाटण्यासाठी वापरलं होतं त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकले आणि तेच पाणी आता आपण भाजीत ऍड करणार आहोत। जास्त पाणी आपण वापरणार नाहीये। 2च वाट्या मी इथे पाणी वापरलेलं आहे। आता इथे मी हा शाही मसाला आहे तो इथं वाटणामध्ये टाकणार आहे आणि छानपैकी परतून घेणार आहे। त्यानंतर सर्वात शेवटी मी इथे कसुरी मेथीचा वापर करणार आहे, त्यामुळे ढाबा स्टाईल भाजी ची टेस्ट लागते। इथे आपलं आता वाटण छान शिजलेलं आहे। त्यामध्ये आता आपण काजू ऍड करूया। आता 2 ते 3 मिनिटं इथे आपण झाकण मारूयात। आता 2 मिनिटं झालेले आहेत। आपण आता भाजीवरचं झाकण काढूयात। आता बघू शकता इथे आपला काजू मसाला रेडी आहे। तर मंडळी, इथे आपला काजू मसाला रेसिपी रेडी आहे। तुम्हाला जर ही काजू मसाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर भेटूया अशाच खमंग रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।